अनेक ग्रामस्थ नागरिक कोलेबरगावच्या भोवतालून आमच्या सोबत आलेले अनेक, तसेच ज्या दौऱ्याची सुरुवात झाली तिथून आलेले या भागातले सर्व अधिकारीगण, माननीय गजाननरावजी शिंदे तहसीलदार बिलोली, श्रीनिवास पद्मावार गटविकास अधिकारी बिलोली, अनिकेत येरनेजी विस्तार अधिकारी, आमचे PI भोसले साहेब, माननीय श्री वाघमोडे साहेब व चितळकर साहेब सार्वजनिक बांधकाम, दत्तात्रय गालचलवारजी कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा विभाग बिलोली, आमचे बालाजी राठोड, त्यानंतर ग्रामसेवक हंपल्लेजी, उपस्थित सर्व प्रमुख आमच्यासोबतचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी, सर्व पक्षाशी संबंधित असलेले अनेक नेते मंडळी आणि आपल्या कोलेबरगाव गावातील सर्व गावकरी नागरिकांनी, बंधू भगिनींनो आणि या ठिकाणी उपस्थित आलेल्या काही पोलीस अधिकारी, काही अधिकारीगण आणि महिला भगिनी आणि जे काही आपापल्या घरात बसून, कोणी गणपती मंदिरात बसून, कोणी महादेव मंदिरात बसून पुलावर बसणारे आमचे सर्व ज्येष्ठ मंडळींना माझा साष्टांग दंडवत। खरं तर आज दुःखाची परिस्थिती आहे। मी येताना सांगितलं होतं की माझा काही सत्कार करू नका, कुठे मी शाल श्रीफळ काही घेणार नाही, कुठे काही पुष्पगुच्छ वगैरे काही घेणार नाही। खरं तर कोलेबरगावची परिस्थिती बाकीच्या तालुक्यातल्या गावांपेक्षा थोडी बरी आहे। म्हणजे अनेक ठिकाणी मी हसनाळसारख्या गावात गेलो, ते हसनाळ नावाचं गाव जे आहे ते पूर्णपणे नष्ट झालेलं आहे। रावणगाव आहे, हसनाळ आहे, भिंगोली आहे, मुखेड तालुक्यातले, त्या मानानं या भागामध्ये नुकसान भरपूर झालेलंच आहे। परंतु ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपले गावकरी आणि आपण सगळ्यांनी मिळून एक ताकद लावून या ठिकाणी गावामध्ये रस्ते केले, गावामध्ये भिंत केली, त्यामुळे बऱ्यापैकी गाव हे आपलं पुराच्या या नुकसानीपासून वाचलेलं आहे। पण आपण काही इथपर्यंत काही थांबणार नाही। नुसतं कोलेबरगाव नाही तर आता आजूबाजूच्या गावची मंडळी पण इथे आहेत का ते देखील म्हणतील की बाबा तुम्ही कोलेबरगावचे खासदार असलं म्हणून काय झालं, आमचे खासदार नाहीत काय? तळणीवाले म्हणालेत, लोहगावचे म्हणालेत, गागलेगावचे म्हणालेत, पाचपिपळीची मंडळी म्हणायला लागलेत। त्यामुळे खरं तर आज मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही, कारण मला बाकीच्या गावच्या ज्या ठिकाणी जे काही नुकसान झालं आहे ते पाहायचं आहे। आत्ताच प्रास्ताविकामध्ये सरांनी जे काही सांगितलेला विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण या गावामध्ये मी लवकरात लवकर माननीय तहसीलदार साहेब, गटविकास अधिकारी, आमचे सर्व सार्वजनिक बांधकामचे अधिकारी, आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, विशेषतः ग्रामसेवकांना पण माझी विनंती आहे की हे गाव आता स्मार्ट विलेजच्या यादीमध्ये यायला लागलेलं आहे। तर माझी तुम्हाला विनंती आहे की जोपर्यंत महसूल यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम, अन्य सगळे डिपार्टमेंट जोपर्यंत मदत करणार नाहीत, म्हणजे मी गावात आल्याच्या नंतर मला कुठलीही परिस्थिती वाईट अशा पद्धतीची दिसली नाही पाहिजे। खासदाराचं गाव आहे, दरोडा पडला खासदाराच्या गावावर, 4 दरोडेखोरापैकी 2 दरोडेखोर सापडले। भोसले साहेब, तुम्ही आणि हराळे साहेब मिळून आपण हा प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल मी पोलीस अधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। पण उरलेले 2 पण उचलून त्यांना मध्ये टाकणं आवश्यक आहे, कारण खासदाराच्या गावावर दरोडा टाकणं याची हिंमत पुढे चालून कोणाची झाली नाही पाहिजे, यासाठी आपण त्या पद्धतीने लक्ष घालावं। आणि ही जी गस्त आहे ती गस्त कशी वाढवता येईल, गावामध्ये अशा प्रकारचा अनिष्ट प्रकार होणार नाही यासाठी आपण जरा प्रयत्न करावेत। मुळामध्ये ही जी भिंत आहे ही पुढे पंगे पाटलाच्या घरापासून आपल्याला पुढे न्यायची आहे। दोन्ही बाजूच्या घरांची संमती आपल्याला पाहिजे। बॉन्डवर जर ती लिहून दिली तर शीतळकरजी आपण ती ताबडतोब त्याला कारवाईमध्ये लगेच घेऊ। आपण आपल्या आजच्या या ग्रामसभेच्या मीटिंगमध्ये पण आपण त्याला घेऊ। आदरणीय सरपंच पण आहेत, गावातली सर्व मंडळी आहेत, या ठिकाणी आमचे अनुलोमचे व आमचे प्रमुख माननीय विजयराव मोरगुलवार पण आहेत।
खरं तर या सगळ्या विषयात काय आमच्या गावातल्या काही प्रतिक्रिया असल्या तर आपण पण आम्हाला सूचना करीत राहाव्यात. ही जी भिंत आहे ही पुढे जाईल, पण गावकऱ्यांची संमती असल्याशिवाय जाणार नाही. इकडून आमच्या धनगर वस्तीपासून ते मुस्लिम वस्तीपर्यंत देखील ही भिंत जाणारच आहे. त्याचे मिनिट्स देखील आपण सगळ्यांनी तयार करावेत. त्याची ड्राफ्टिंग तयार करून माझ्या माध्यमातून ते पत्र माझ्या कार्यालयातून कलेक्टर ऑफिसला जायची आपण जिम्मेदारी घ्यावी. मी त्याला आज या ग्रामसभेमध्ये संमती देत आहे. आपण या गावामध्ये पूर्णपणे गाव संरक्षित झालं पाहिजे या दृष्टिकोनातून दोन्ही आपण पुराच्या भिंती आपण या ठिकाणी करू. आता राहिला आमचा कोतापल्लीचा वाडा, ह्याच्यामध्ये 10-15 घरं आहेत. यांना पूर्णपणे हे जे 10-15 कुटुंब आहेत यांना गावाजवळच कुठेतरी आपण तहसीलदार साहेब आपल्या पुनर्वसन अधिकारी संजीव मोरे साहेबाला बोलून आपण यांना तातडीने गावाजवळची जमीन आणि त्यांना राहण्याच्या संदर्भातले ज्या काही आपण पुनर्वसन आणि मदतीच्या माध्यमातून जे करता येईल ते माझ्या माध्यमातून आपण करावं. आणि मी तुम्हाला यासाठी पूर्णपणे सहकार्य मी करायला तयार आहे. आपण त्या गोष्टीची आपण नोंद घ्यावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे. दुसरा विषय असा आहे की काही गावातले रस्ते राहून गेलेले आहेत. ते गावातले रस्ते या येणाऱ्या उन्हाळ्यापर्यंत किंवा येणाऱ्या दिवाळीपर्यंत जास्तीत जास्त पावसामुळे आपलं काम थांबलेलं आहे, पण गावामध्ये एकही रस्ता येणाऱ्या उन्हाळ्यापर्यंत राहणार नाही याची मी तुम्हाला जाहीर या ठिकाणी मी देत आहे. आता गावामध्ये सभामंडपाचा विषय आहे, तो एक तांत्रिक अडचणीमुळे थांबलेला आहे, पण तो निश्चितच पुढच्या आठवड्यापासून तो सुरुवात होईल. गावामध्ये या ठिकाणी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या, स्मार्ट विलेज बनल्यानंतर 40-50 प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी लोकांनी बघायला येण्यासारखं गाव व्हावं यासाठी अजूनही माझी तुम्हाला विनंती आहे की हागणदारी अजून थांबलेली नाही, ती जरा बंद करा. मी आता वाटत चालत येत होतो तर त्यावेळेस देखील त्याच्यामध्ये त्याचे दर्शन मला घडलेले आहे. आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी माझ्या शब्दाचं आलो की 1 महिनाभर टाईट होते कार्यक्रम, 1 महिन्यानंतर तुम्ही सगळेजण लूज पडून जाता. तर त्यामुळे मी जी मेहनत करायला लागलो, 5 पिंपळी ते गागलेगाव तुमच्यासाठी रस्ता आणलो, ते रस्ता आता या 2-4 महिन्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा होणार आहे. त्यावेळी वाघमोडे साहेब आपलं आता पाणी थांबलेलं आहे, त्यामुळे आपण त्या कामाला गती कशी मिळेल, वाहून जर समजा काही गेला असेल तर ॲडिशनल अजून काही फॅक्टर त्यात टाकता आला, त्या रस्त्याची जाडी रुंदी सगळ्या दृष्टिकोनातून त्याचं निकृष्ट दर्जाचं काम न होता हा रस्ता आयडियल रस्ता झाला पाहिजे. आणि हा रस्ता असा आयडियल झाला पाहिजे कारण या रस्त्याला मला पुढे 5 पिंपळी डोणगावपर्यंत न्यायचं आहे. CRF मधून हा आलेला रस्ता आहे. आपण तातडीने एवढी मोठी रक्कम केंद्रानं आपल्या या गावाला दिलेली आहे, तर माझी आपल्याला विनंती की त्याचा पुरेपूर उपयोग करून गागलेगाव, कोलेबोरगाव, 5 पिंपळी, डोणगावपर्यंत हा रस्ता होईल या दृष्टिकोनात आपण वेळोवेळी फॉलोअप घ्या. ऑलरेडी तुम्हाला सगळे पैसे मंजूर झालेले आहेत, आपण तातडीने त्या विषयामध्ये लक्ष घाला. दुसरी गोष्ट अशी आहे की इथून परत आपल्याला वाघमोडे साहेब त्या कुंभरगाव, आरळी, बेळकोणीमध्ये आपला हा बोरगावचा पण आपण एक रस्ता आपण घेत आहोत, ते देखील विषयाचं मला वाटते चितळकरजी कडेमार साहेब आपण ते देखील आपण रस्ता कुंभरगाव, आरळी, बेळकोणी हा बोरगाव मार्गे जाणारा हा जो रस्ता आहे हा देखील मोठ्या बेळकोणीचा हा देखील रस्ता हा इथून जाणार आहे या पलीकडून. तर अशा प्रकारे हे त्याच्यामध्ये तर हे जे सगळे जे विषय आहेत नाही आपण प्रस्तावित आहे ते होईल, ते केंद्रातून येईल किंवा राज्याच्या शिवेंद्रराजेंच्या योजनेतून येईल, ते आपण वेगवेगळ्या याच्यातून घ्यायला लागलो. तर तुम्ही बसा उभं टाकू नका. तर माझी आपल्याला विनंती आहे की या गावाला 4कडून 4 रस्ते यायला लागलेत, सगळी संरक्षण भिंत यायला लागली, गावात पूर्णपणे रस्ते होणार आहेत. गावामध्ये आता एक व्यायामशाळा पण काही दिवसामध्ये येणार आहे. गावामध्ये हायमास्टचे लाईट लावून घ्यायचं ते तातडीनं आपण करून घ्यावं, कारण येणाऱ्या दिवाळीमध्ये मला हायमास्टचे लाईट पूर्णपणे गावात लागले दिसले पाहिजे. हे जे चोऱ्या किंवा दारू पिणाऱ्याचं प्रमाण हे मला वाटते दारू बंद झाली का गावातली, पूर्णपणे बंद झाली का? इथलं माणूस तिथं जाऊन थोडं टाकून यायलंय नाही थोडं नाही, पण फाट्याला करमणूक असेल ना थोडी, तुम्ही ते इजा बंद करा तिथली 5 पिंपळीची, तुम्ही बंद करा, तुम्हालाही चांगलं करतो. म्हणजे आम्हाला 1 मिनिट नाही, फक्त एवढंच आहे की
होता होईल तेवढं लपून छपून केलं. आपलं तर लिव्हर खराब होते, आयुष्य खराब होते. 70 वर्ष 80 वर्षाचं आयुष्य दिलं देवानं, 50-60 वर्षामध्ये म्हातारे होऊन जाता. माझं असं म्हणणं आहे की जवान राहायचं असेल तर दारू पिऊ नका, टाईट राहते माणूस. आणि देवदेव करा. एवढं चांगले 3 मंदिरं बांधलेत आपल्याला. गणपतीचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे. देवापाशी येऊन बसायचं. आता बघा, आपलं गाव कीर्तनकार आहे, आपलं गावामध्ये भक्तिभावना आहे, आपल्या गावात सप्ताह होते. पिणं बंद करून टाका, मनातून ठरवा. हे काय बोलल्यानं होत नाही. ठरविल्या मनातून निश्चय करा की आज मी घेणार नाही, हात लावणार नाही, दारू पिणार नाही, असं जरा ठरवून घ्या. मनाशी ती खूनगाठ बांधा आणि त्या पद्धतीनं करा. कारण मी आता दुसऱ्यांदा सांगलो, कारण प्रत्येक वेळेस सांगणं योग्य नाही. हे कशासाठी सांगायला लागलो, गावामध्ये सर्वे करायला येतात केंद्राचे अधिकारी, किती लोक दारू पिणारे आहेत. ते स्मार्ट विलेजची व्याख्या बसते त्याच्यामध्ये. हे नवीन नरेंद्र मोदी सरकारची व्याख्या आहे. गावात दारू पिणारे खूप आहेत साहेब, कॅन्सल स्मार्ट विलेजमध्ये, निघून जातात तुमचं. गावामध्ये हागंदारी साहेब रोडवरच हाकतात, कॅन्सल होऊन जाते तुमचं. तुमच्याकडे यायची जी लक्ष्मी आहे ते दुसऱ्या गावात जाते. बाजूला टपूनच आहेत लक्ष्मण ठकरवाड, ते बारकाईनं डोळे बारीक करून बघालेत. चल द्या म्हणायत तुमची हागंदारी, चल द्या म्हणा, यायचं थोडं थोडं होऊ द्या म्हणायत. नाही नाही, टाळ्या वाजू नका बाप. त्याचं मन तुम्हाला बी तुमचं बी करायचं आहे. कारण 10 विलेजेस मागितलेत, 10 गावं मागितलेत मला. तर मी 10 गावात तुमचे गाव देणार आहे. तुमचं थोडं मोठा आहे पसारा, आमचा थोडा पसारा छोटा आहे. त्याच्यामुळं छोट्या पसाऱ्यामध्ये जास्त गोष्टी करता येतात. आमची विनंती सगळ्याला आहे की आपल्या गावात येणारी लक्ष्मी दुसऱ्या गावात जाऊ देऊ नका. दारू पिणं बंद करा, पत्ते खेळणं बंद करा. आपल्या गावातली ते देशी दारू ताडी बंद झाली का, चिंदी बंद झाली. फक्त विनंती आहे, आता गणपतीचा काळ आहे, सणासुदीचा काळ आहे. आपल्या लोकांना पूर्णपणे मान्य तहसीलदार साहेब, माझं ह्या गावामध्ये 100% अतिवृष्टीचं सरसकटचं वेगळं, आतोनातचं वेगळं, नाल्याकाठचं वेगळं असं वर्गीकरण करून सगळ्याला संपूर्णपणाने आर्थिक मदत करा अशी तुम्हाला मी विनंती करतो. गावात जिथं जिथं गावात पाणी गेलंय, ज्या ज्या आता आमच्या माया इथं उभं टाकलेल्या आहेत, एक एक माय मला हाताला हात धरून ओढून घेऊ जावं लागली. आता काही जणीच्या घरी गेलो, काही जणीच्या घरीला गेलो नाही. आता नाराज आहेत ते, बाहेर थांबून आहेत. आता सभा झाली की हाताला धरून घेऊन जातात. माझी विनंती आहे, मायानो काळजी करू नका. इथं पुरे ग्रामसेवक, आमचे तहसीलदार साहेब सर्व चांगले आहेत, मनानं मोठे आहेत आणि सगळ्याला मदत करणारे आहेत. आपल्या गावामध्ये जेवढी गावात घरात पाणी गेलंय आणि जेवढ्यांचं नुकसान झालं आहे त्यांची पण आदरणीय तहसीलदार साहेब नोंद घ्या आणि त्यांना भरपूर पदाने मदत करा ही तुम्हाला विनंती करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की काही ठिकाणी साहेब अन्नधान्य नाही गोरगरिबाला. तर जरा आपण अन्नधान्य, काल जसं देगलूरला डेप्टी कलेक्टरांनी अन्नधान्य पुरवलं, तर आपण जरा आपल्या माध्यमातून अन्नधान्य ज्या ज्या घरांची यादी करा. मला वाटते 30-40 घरं आहेत त्यांच्या घरात उपासमार आहे, त्यांच्या घरामध्ये अन्न पुरवठा तातडीने करा. एक धान्य आहे ना आपल्या गावाला 100% येत नाही. हां, ते चांगलं आलो. स्वस्त धान्य दुकानाची पण ती अडचण आहे. ते 100% आमचं स्वस्त धान्य दुकानात आम्हाला अन्न मिळत नाही. या दृष्टिकोनातून पण आपण नोंद घ्यावी. आपण सर्व अधिकारी या गावामध्ये आलेले आहात. एक जरा सगळ्या गावाला न्याय कसा मिळेल अशा पद्धतीनं आपण या पद्धतीनं जरा सगळ्याला अन्न पुरवठा कसा मिळेल. कारण जनतेतून प्रतिक्रिया आली की समजायचं की काम काहीतरी गडबड आहे. तर त्यामुळे आंपोले साहेब, तुमच्या बाबतीत पण लोक थोडेसे नाराज आहेत. तुम्ही थोडंसं, आता हे खासदाराचं गाव आहे, स्मार्ट विलेज होणार आहे आणि गट विकास अधिकाऱ्यांना देखील माझी विनंती आहे, आपण आंपोले साहेब आपल्यालाही विनंती आहे की वारंवार तुमच्या बाबतीत कुठेही मला आता तक्रार येऊ देऊ नका. तुम्हाला मी ही सूचना वजा विनंती आहे, कारण गावापुढे तुमचा मला अपमान करायचा नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, खासदाराचं गाव आहे, खासदाराचं गाव बघायला वेगळ्या माध्यमातून लोक येणार आहेत. स्मार्ट विलेज करायचं म्हणाला आहे आणि गावातलेच लोक नीट नाहीत, हे ग्रामसेवकाच्या पण हातात काही काय असतं. तर त्यामुळे तुम्ही देखील त्या पद्धतीनं गावातले रस्ते, नाल्या, या सगळ्या गोष्टी, हां, सगळ्यात जास्त
सांगतो बोल नको, तुझंच सांगलं, तुझंच मनातलं सांगालो, तुझं बकळ तुझ्या छातीमध्ये आग आहे, पण आता मी सांगलालो, तू शांत राह फक्त. तर हांपोले साहेब, मी खूप छान प्रेमानं आपल्याला बोलत आहे. लक्ष्मणरावला माहीत आहे मी एकांतात कसा वागतो ते, त्यामुळे आपल्यासोबत माझं प्रेम राहू द्या, आयुष्यभराचं प्रेम राहू द्या. कृपा करून या गावावर चांगली कृपादृष्टी ठेवा. 6 वर्षाचं खासदारकी मिळाली या गावाला, तर माझ्या इथल्या लोकांचा आदर्श बाजूच्या लोकांनी घ्यावं. म्हणजे मला सांगता नाकी नवाली या गावाला सांगता त्याच्यात तुम्ही बी मिसळून गेल्या तर माझं गंगत जाते घोडं निघून. म्हणून तुम्हाला विनंती आहे की आपण थोडंसं म्हणजे तुम्ही माझं पायाभरणी आहे इथली आहे तुमच्या बाबतीत तक्रारी जास्त ठेवलेल्या. माझी तुम्हाला विनंती आहे, ग्रामपंचायतचे आमचे सगळे लोक चांगले आहेत, सरपंच चांगले आहेत, आमचे बाकीचे सगळे लोक चांगले, आपण सगळेजण मिळून, आणि हे काय राजकीय सभा नाही, हे राजकारणासाठी बोललेली सभा नाही, हे ग्रामपंचायतीसाठी बोललेली सभा नाही, हे कोण्या पक्षाची सभा नाही. मी तुमच्या सर्व पूरग्रस्ताचे अश्रू पुसायला आलेलो आहे, तुमच्या अडीअडचणी सोडायला आलेलो आहे. तुम्हाला विशेष पॅकेज मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब 2 ते 3 दिवसामध्ये डिक्लेअर करणार आहेत. मी प्रधान सचिव माननीय अश्विनी भिडे मॅडम, मुख्य सचिव राजेश कुमार साहेब आणि माननीय मुख्यमंत्री साहेबाला भेटून आलो, आणि तुमच्या सगळ्यांची यादी घेऊन उद्या परवाच्या दिवशी पुन्हा मी मुख्यमंत्री साहेबाला भेटायला चाललो. का तर प्रशासनानं दिलेली यादी आणि माझी यादी हे दोन्ही माननीय मुख्यमंत्री साहेब तपासून बघणार आहेत. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मला लागणार आहे. मी या गावासाठी अजून एक खुश खबर आणलेली आहे. मी या गावामध्ये लक्ष्मणरावजी, या गावासाठी 33 केवीचं MSCBचं सेंटर मंजूर करून टाकलेलं आहे, आणि यामध्ये या गावाला 33 केवीचं उपकेंद्र आपल्याला म्हणजे मुख्य केंद्र देण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पेशल केस म्हणून कोलेबोरगावचं नाव यादीत टाकलं. त्यांचं टाळ्या वाजून अभिनंदन करा. या गावामध्ये मातंग समाजाच्या मंडळींनी मला मागणी केली होती, त्यांच्या स्मशानभूमीसाठी यावेळेस DPDCतून 25 लाख रुपये आपण जाहीर करीत आहोत. या गावामध्ये विशेष बाब म्हणून आता या दिवाळीत किंवा उन्हाळ्याच्या आत प्राथमिक आरोग्य केंद्र या गावामध्ये सुरू होणार आहे. त्याबद्दल शासनाचे तुम्ही सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात अभिनंदन करावे. 2 मागण्या राहिलेल्या आहेत. मला तहसीलदार साहेब, या गावामध्ये ग्राम सचिवालय करायचे आहे, आणि या गावामध्ये पशुवैद्यकीचा दवाखान्याचं एक्सपान्शन करून त्याची इमारत बांधून आमच्या जनावरं जे पशुधन आहे त्याची पण सेवा करायची आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी येत्या 6 महिन्यात, वर्षभरामध्ये जसं कासराळीला ग्राम सचिवालय झालेलं आहे त्याच पद्धतीनं माझी सरपंच मुंडकर साहेब आहेत का, आपण सगळी गायरांची जमीन ज्या पद्धतीनं आपण केलेली आहे, संपूर्ण नाव आज मोजणी आहे, तर ती ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय केंद्र, ग्राम सचिवालय, 33 केवी किती जमीन आपण धरली, याची 1.5 एकर, ग्राम सचिवालय त्याचे प्रस्ताव दिलेत, ही सगळी मिळून जमीन किती लागते, 7 एकर जमीन अक्वायर करून त्या जागेमध्ये एक व्यायामशाळा पण ठेवा मुलांसाठी, ते व्यायामशाळा पण लिहा त्याच्यात. तर आपल्या गावामध्ये दरवर्षी नवीन या सगळ्या गोष्टी यायल्यात आता. म्हणजे आपल्या गावात दवाखाना यायला, जनावरांचा दवाखाना यायला, ग्राम सचिवालय यायलंय, आपल्या गावात 33 केवीची लाईन यायली, म्हणजे केंद्रच यायला. इथं तुम्हाला MSCBची भानगडच नाही, कोणापुढं भीक मागायची गरज नाही, याला DP द्या, त्याला DP द्या, तुम्हीच आता लोकांचे देणारे ठरणार, कोलेबोरगावचे लोक. त्यामुळे आता आपण सगळे एकमुष्ट राहू, आपल्यात गट तट जात पात धर्म सगळ्या बाजूला ठेवून आपलं गाव सगळं एक करा. आपण एक कुटुंब म्हणून एकत्र राहूत, आपण परिवार म्हणून एकत्र राहूत. एकमेकाच्या अडीअडचणीला, बायलेकीच्या अडीअडचणीला, मुलांच्या नोकरीच्यासाठी जे जे काही विषय असतील मला सांगा, पण या गावचा विकास साधून घ्या. तुम्हाला आता 5-6 वर्ष मी आहे, जेवढं माझ्याकडून करून घेता येईल. मी कोणाची जात बघणार नाही, कोणाची पात बघणार नाही, कोण्या विचाराचं आहे ते बघणार नाही. मला फक्त माझ्या कोलेबोरगावचा आहे, माझ्या कोलेबोरगावच्या मातीतला आहे असं म्हणून मी भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. त्यामुळं या दुःखद प्रसंगामध्ये मी आलेलो आहे, जास्त काही बोलणार नाही.
पण या निमित्तानं मी काय करायलो ते सांगणं तुम्हाला आवश्यक आहे. आता हे पुराची भिंत बांधल्यामुळं आपला फायदा झाला. तसंच या ठिकाणी बसस्टॉप पण आणायचा आमचा विचार आहे. पोस्ट ऑफिसच्या संदर्भात देखील विचार चालू आहे. बिलोलीला डाक भवन आपलं मंजूर करून आणलो. बिलोलीला बौद्ध समाजाच्या आणि मातंग समाजाच्या मुलींचं वसतिगृह मंजूर करून आणलो. बिलोलीला पशुवैद्यकीय दवाखाना करायला लागलो. बिलोलीला पोलिसांच्या निवासासाठी भोसले साहेब तुमचं प्रकरण मी सँक्शन करून आणलो. अपर्णा त्यागी मॅडमनं काल त्याच्यावर सही केली आणि तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं मी निवासस्थान बिलोलीमध्ये करायला लागलो. बिलोलीमध्ये डाक भवन उभं राहणार आहे. अतिक्रमण होतं ते अतिक्रमण देखील हटून टाकण्यात आलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने देगलूरला देखील तहसील कार्यालय आणायला लागलो. देगलूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर तिथं विकासाची सगळी यंत्रणा सुरुवात झालेली आहे. आपल्याला समोरून राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. 6 पदरी राष्ट्रीय महामार्ग आपल्या पूर्ण जामपासून ते कंदकुर्तीपर्यंत आपल्या त्या शिरूर ताजबंद ते कंदकुर्ती असा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. तळणीचा जो प्रकल्प आहे साईनाथ हा येत्या आठवड्याभरामध्ये चालू होईल. तुमचं लोहगावचं जे आहे त्याचं इस्टिमेट चितळकर साहेब तयार करून ड्राफ्टिंग तयार करून द्या. वाघमोडे साहेब लोहगावचं देखील जे त्याच्यामुळे तुम्हाला जे त्रास होते ते देखील विषय आपण करून घेऊ. तळणीचं 2-4 दिवसामध्ये काम चालू होईल. प्रकल्पाचं ते कालवा मीच मंजूर केलो. बंद पडला होता पुन्हा मी चालू केलो खासदार झाल्यावर. ते विषय देखील संपून जाईल. वळाचं जे नाला आहे ते नाला खोल करून रुंद करायचं देखील आम्ही आज आदेश दिलेले आहेत. म्हणजे भविष्यामध्ये त्या वळाच्या आजूबाजूच्या जमिनीला त्रास होणार नाही. म्हणजे आपल्या कोले बोरगावच्या जमिनीच्या ज्या काही नुकसान झालेलं आहे एंबडवारांच्या शेतातलं जसं किरणचे टमाटे गेले. आता मी देखील खासदार देखील पूरग्रस्त आहे. माझ्या देखील शेतातून पाणी गेलं आहे. माहीत आहे की नाही कोणाला? माहीत आहे की नाही? म्हणजे जमन पाटलाचं जे शेत होतं तर मी देखील पोलीस पाटले मी पूरग्रस्त आहे. लक्ष राहू दे आमच्याकडे थोडं. तर त्यामुळं आता ते नाला खोल करायचा आहे रुंद करायचं आहे आणि ते पूर्ण तळणीपासून वडायचं सायनात आपल्याला. तळणी कोले बोरगाव बेळकोणी मोठी लहान बेळकोणीपर्यंत ते नाला ओढून न्यायचं आहे. त्याचं खोलीकरण चितळकर साहेब आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि जलसंधारणाच्या माध्यमातून आपल्याला ते तातडीनं करून घ्यायचं. या विषयातच करून घ्या. आता या निमित्तानं सरकार हे दोन्ही हात सोडून आपल्याला मदत करणार आहे. तर या निमित्तानं हा विषय आपण करू. ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणती तुमचं मागणी राहिली का? हां नाही पोट भरलं का तुमचं? अरे 33 KVचं उपकेंद्र हे आलं. तू DP सिंगल DP 4चं पत्र तयार करा. साई झरीवाड हो झरीवाड कुठे गेले? कटाळले वाटायला. तर ते 4 DP उमाकांत पाटील 4 DPचं पत्र तयार करून द्या. MSCBच्या अधिकाऱ्याला अर्जंट 4 DP पाहिजेत गावात त्या करून द्या आणि आल्या पाहिजेत. नुसतं हो सर म्हणू नका. 33 KV येईल तेव्हा येईल. आज मोजणी आहे 4 DP पाहिजेत गावात. ते पहिले करून घ्या आणि व्यायामशाळेचा देखील प्रस्ताव टाका. फक्त आता जाता एवढंच विनंती करतो. नेहमी सांगणं चांगलं नाही. मी एवढं सगळं द्यायलो 2च गोष्टी मागलो. 2 गोष्टी बघा. कारण एक तर माल प्यायचं तुमच्या हातात आहे. काय आपलं फक्त मनाला स्मरून गाव धार्मिक आहे. आपल्या मनाला स्मरून दारू पिणं बंद करा. फाट्याला हां कळलं पण तरी बी फाट्याला जे आपले चाललेत समजा जय वीरू चाललेत की नाही जेवढे ते आपले थोडं त्याला सांभाळून घ्या. त्याला सांगा समजून सांगा ना. होय त्याला नाही ते व्यवस्था थोडं सांगूत विनंती करूत. थोडं फाट्याला जाणं बंद करा. माझी सगळ्याला विनंती आहे. आपल्याला खूप पुढं जायचं आहे. हागणदारी बंद करून टाका. आता आपण हळूहळू आता पुनर्वसन आहे. आपण गावात अजून काही गोष्टी करू. गरज पडली तर एखाद्या गायरानामध्ये सार्वजनिक टॉयलेट आपण बांधून देऊ. अनेक असे विषय तहसीलदार साहेब आपल्याला करता येऊ शकतात. अनेक योजनाच्या माध्यमातून तुम्ही म्हणलं ते 5-25 शौचालय बांधून देतो. जसं शिर्डीला पंढरपूरला जसं आहे त्या पद्धतीने देखील आपल्याला करता येते. कोणाला जर समजा अडचण असेल तर तिथे एक माणूस नेमून टाकू मेंटेनन्सला. आपल्या खर्चातून मेंटेनन्स ठेवू. म्हणजे काहीतरी करून गावची हागणदारी बंद होईल अशा पद्धतीनं आपण विषय करू. आपण सगळेजण या ठिकाणी आलात. आपण सगळ्यांनी
आपल्या सगळ्यांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. भविष्यातले दिवस आपले चांगले जाओ, भविष्यामध्ये आपल्याला सुख समृद्धी आरोग्य लाभो आणि हनुमंतरायाची कृपा नेहमी या गावावर राहो एवढीच प्रार्थना करतो. आता मला पुढच्या गावाला जायचं असल्यामुळे आपण सगळ्यांनी मला या गावातून जाण्यासाठी परवानगी द्यावी. गावाच्या विकासासाठी आपसामध्ये मतभेद करू नका, गटबाजी करू नका आणि एकमेकाला सांभाळून घ्या आणि थोरा मोठ्याचा सन्मान ठेवा. थोरा मोठ्याचा सन्मान ठेवा. आपल्या गावातले अनेक मंडळी इथं बसलेत, पण ज्येष्ठ मंडळी पुलावर बसलेत. काही ज्येष्ठ मंडळी उभं टाकलेले आहेत, काही मंडळी गणपती मंदिरात बसलेले आहेत. त्या सगळ्या थोरा मोठ्यांचा सन्मान ठेवा. भविष्यात या गावचा विकास करणं तरुणांच्या हातात आहे. आपण सगळ्यांनी मिळून या गावाला सहकार्य करावं एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो.